मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न विचारला. तो मला बोलला की भावा, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तर मीही त्याला बोललो की विचार ना भावा. तर तो मला बोलला की भावा, मला सांग की लग्नानंतर लग्न झालेली बाई जर एखाद्या परपुरुषाच्या नादी ती लागली असेल तर ते कसं ओळखायचं. म्हणजे लग्नानंतर ना जर एखादी बाई आपल्या नवऱ्याला सोडून जर ती एखाद्या परपुरुषाच्या ती नादी लागली असेल तर ते कसं ओळखायचं. तर मित्रांनो, म्हणजे बेसिकली ना तुम्ही असं समजा की म्हणजे जर एखादी बाई ना परपुरुषाच्या नादी लागली असेल तर तिला कसं ओळखायचं आणि परपुरुषाच्या नादी लागलेल्या बायका कोणती कोणती कामं करतात असं त्या भावाला विचारायचं होतं मित्रांनो. तर मित्रांनो, हा प्रश्न ना मी जेव्हा वाचला तेव्हा मला असं वाटलं की ह्या प्रश्नावर ना एक स्पेशल व्हिडिओ बनवला पाहिजे. कारण हा प्रश्न ना तुमच्या पण डोक्यामध्ये कधी ना कधी तरी येत असेल किंवा कधी ना कधी तरी तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न नक्की येणार. कारण मित्रांनो, लग्न झालेल्या पुरुषाच्या डोक्यामध्ये हा प्रश्न ना येतो म्हणजे येतो की माझी बायको ना कोणाच्या नादी लागली आहे का. म्हणजे असा प्रश्न ना त्याच्या डोक्यामध्ये नक्कीच येतो मित्रांनो. तर मित्रांनो, त्यामुळे ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना जर एखादी बाई करत असेल तर तुम्ही समजून जावा की ती बाई ना परपुरुषाच्या नादी ती लागली आहे. कारण मित्रांनो, जेव्हा एखादी बाई ना परपुरुषाच्या नादी ती लागते ना तेव्हाच ती बाई अशी कामं करायला सुरुवात करते मित्रांनो. तर मित्रांनो, ती 3 कामं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, घरामध्ये ना एकटी असताना त्या परपुरुषाला आपल्या घरी बोलवणं. काय बोललो मी? घरामध्ये ना एकटी असताना त्या परपुरुषाला आपल्या घरी कायमचं बोलवणं. आता बघा मित्रांनो, लग्नानंतर ना जर एखादी बाई आपल्या नवऱ्याला सोडून जर ती एखाद्या ना परपुरुषाच्या ती नादी लागली असेल तर जेव्हा जेव्हा ना ती बाई घरामध्ये एकटी असते, जेव्हा तिचा नवरा ऑफिसला किंवा म्हणजे एखादा बिझनेस असेल तर म्हणजे तो म्हणजे नवरा ना दुकानावर गेलेला असतो आणि म्हणजे जेव्हा तिची मुलं बाळं ना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेलेली असतात आणि जेव्हा ती बाई ना आपल्या घरामध्ये एकटी असते तर तेव्हा ती बाई ना त्या परपुरुषाला आपल्या घरी ती कायमची बोलवते. आणि जर तुम्हाला एखादी बाई असं करताना दिसली ना की त्या बाईचं लग्न झालेलं आहे आणि ती एका परपुरुषाला लपून लपून एकटी असताना त्याला आपल्या घरी बोलवते, तर मित्रांनो त्याचा अर्थ ना असाच होतो की ती बाई ना एक प्रकारची लफडेबाज ती बाई आहे आणि ती बाई ना लफडं करत आहे आणि त्या बाईच्या ना आणि ती बाई ना परपुरुषाच्या नादी ती लागलेली आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, तीच बाई घरात एकटी असताना परपुरुषाला बोलवते, जी बाई ना त्या परपुरुषाच्या नादी ती लागलेली असते मित्रांनो. नाहीतर मित्रांनो, असं कोणती बाई जी बाई ना आपल्या नवऱ्यावर प्रेम करते, जी बाई ना घरंदाज आहे, तर अशी चांगली बाई घरात एकटी असताना कोणत्याच परपुरुषाला आपल्या घरामध्ये ती बोलवत नाही मित्रांनो. अगदी एखादा सेल्समॅन जरी तिच्या दारासमोर आला ना तरी ती त्याच्यासोबत दारावरती बोलते आणि म्हणजे त्याला ना दाराच्या आतमध्ये त्या सेल्समॅनला पण ती घेत नाही मित्रांनो. एवढ्या चांगल्या बायका असतात मित्रांनो. आणि अशा पण बायका असतात ज्या घरामध्ये एकटी असताना ना परपुरुषाला आपल्या घरामध्ये बोलवतात. तर त्या बायकांना तुम्ही समजून जावा की त्या बायकांना परपुरुषाच्या नादी त्या लागलेल्या आहेत मित्रांनो. तर हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, आपला नवरा असताना सुद्धा एखाद्या परपुरुषासोबत फिरायला जाणं. काय बोललो मी? आपला नवरा असताना सुद्धा एखाद्या परपुरुषासोबत फिरायला जाणं. आता बघा मित्रांनो, तुम्हीच मला सांगा की लग्नानंतर ना बायका कुठे पण जरी जायचं असेल, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईला ना शॉपिंग करायला तिला जायचं आहे, तिला ना एखाद्या मंदिरामध्ये तिला जायचं आहे, तिला ना डॉक्टरकडे तिला जायचं आहे, तर असं कुठं पण जाताना ना लग्न झालेल्या बायका आपल्या नवऱ्याला आपल्या सोबत घेऊन जातात. पण मित्रांनो, जर एखादी बाई ना असं कुठे पण जाताना जर ती आपल्या नवऱ्याला विचारत नाही आणि जर ती ना एखाद्या परपुरुषाला आपल्या सोबत घेऊन फिरते तर त्याचा अर्थ ना 100% असाच असतो
की ती बाई ना त्या परपुरुषाच्या नादी ती लागलेली आहे मित्रांनो. कारण ज्या बायकांना परपुरुषाच्या नादी त्या लागलेल्या असतात ना, तर त्याच बायका असं म्हणजे परपुरुषाला घेऊन त्या फिरतात मित्रांनो. नाहीतर अशी कोणती बाई जी बाई ना चांगली आहे, जी बाई ना घरंदाज आहे, तर अशी चांगली अशी संस्कारी बाई आपल्या नवऱ्याला सोडून ती एखाद्या परपुरुषाला घेऊन ती असं फिरत नाही मित्रांनो. जी की गोष्ट ना तुम्हाला पण मान्य होईल मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की त्या परपुरुषाला ना जास्त महत्त्व देणं, त्याला आपल्या पर्सनल गोष्टी त्याला सांगणं, त्याचे सल्ले कायमचे घेणं. काय बोललो मी? त्या परपुरुषाला ना जास्त महत्त्व देणं, त्याला आपल्या पर्सनल गोष्टी त्याला सांगणं आणि त्याच्याकडून ना कायमचे सल्ले घेणं. आता बघा मित्रांनो, ज्या बायकांना परपुरुषाच्या नादी त्या लागलेल्या असतात ना, तर त्या आपल्या नवऱ्याला अजिबात महत्त्व त्याला देत नाही. उलट त्या बायकांना त्या परपुरुषाला जास्त महत्त्व त्या द्यायला सुरुवात करतात. ज्या पर्सनल गोष्टी ना तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या मधल्या ज्या असतात ना, तर त्या पण पर्सनल गोष्टी ती बाई त्या परपुरुषाला सांगायला सुरुवात करते आणि त्या परपुरुषाचे सल्ले ती घ्यायला सुरुवात करते की मी आता काय करू, मग काय करू, असं झालं तर मी काय करू, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की ती बाई ना त्या परपुरुषाला महत्त्व देते, त्याला आपल्या पर्सनल गोष्टी, त्याला आपल्या वैयक्तिक गोष्टी त्याला सांगते आणि त्याचे सल्ले घेते. तर मित्रांनो असं पण ना तीच बाई करते जी बाई ना परपुरुषाच्या नादी ती लागलेली असते. नाहीतर एखादी चांगली बाई ना असं काम ती करत नाही मित्रांनो. तर असं पण काम करताना तुम्हाला एखादी बाई जर दिसली ना, तर ती पण बाई 100% परपुरुषाच्या नादी ती लागलेली आहे असं तुम्ही समजून जावा. तर मित्रांनो ही 3 कामं ना त्या बायका करतात ज्या बायकांना परपुरुषाच्या नादी त्या लागलेल्या असतात मित्रांनो. तर मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त पण ना अजून काही कामं, अजून काही लक्षणं मी तुम्हाला सांगू शकतो, पण एकाच व्हिडिओमध्ये ना एवढं सर्व सांगणं शक्य नसतं मित्रांनो. तर जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा भाग दुसरा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही जर कमेंट केलात ना, तर मी ह्या व्हिडिओचा भाग दुसरा लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि त्या दुसऱ्या भागात ना मी तुम्हाला अजून काही कामं, अजून काही लक्षणं मी तुम्हाला सांगेन, जी कामं ना त्या बायका करतात ज्या बायकांना परपुरुषाच्या नादी त्या लागलेल्या असतात मित्रांनो. तर मित्रांनो ह्या व्हिडिओ पुरता इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.